नमस्कार मित्रांनो, रोजा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया अस्सल गावरान पद्धतीचा आणि झणझणीत असा खेकडा रस्सा. पावसाळ्याचा दिवस, या थंडीच्या दिवसात हा कालवण खायला खूप मजा येते. चला तर वेळ न घालवता आपण बनवूया, रेसिपीला सुरुवात करूया. तर चला. तर मी आधी खेकडे चांगले साफ धुवून घेतलेले, अजून त्याचा नांगे काढून घेतलेले. मोठे नांगे नाही काढले, छोटे नांगे काढलेले. तर मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले, चांगलं धुवून घेतलेले. तर मी एक कढाई ठेवलेले, अजून थोडंसं तेल पण टाकलेले. सुकं खोबरं बारीक कापून घेतलेले. तर मी सुकं खोबरं भाजून, अजून कांदा पण भाजून घेतलेले टाकलेले. अजून आलं लसूण पण टाकणार आहे बघा. मग आलं पण टाकणार आहे. मग चांगले आपण भाजून घेऊया एकदम करपूस होईपर्यंत. तर त्याच्यानंतर आपण लास्टला कोथिंबीर पण टाकणार आहे. तर बघा, चांगले असं भाजून घ्यायचं आपल्याला. तर चांगले भाजून घेतल्यानंतर आपण परत कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर पण भाजून घेऊया. त्याच्यानंतर बघा, चांगले भाजून घेते. थोडेसे तेल टाकायचा, तर ते चांगले भाजून होते. तर बघा, थंडीच्या दिवसात या नाहीतर पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला गरम गरम खाऊस वाटले तर आपण हा रेसिपी नक्की ट्राय करू शकता मित्रांनो. आपल्या घरच्या लोकांना, आपल्या पाहुणे आले किंवा आपल्या खायला वाटले तर आपण हा रेसिपी एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे मित्रांनो. बघा, मी नांगे पण वाटून घेतलेले. अजून इथं एक छन्नी घेतलेले. छन्नीमध्ये मी चांगले घालून घेते. किती तुम्हाला पाणी हवे ती टाकून घ्या तुमच्या हिशोबाने. तर बघा, मी चांगले एकदम घालून घेतले. एकदम कॉटनचे कपडे असेल पातळचा, त्याच्यामध्ये पण घालू शकता तुमच्याकडे छन्नी नाही तर. बघा, मी पाणी अजून थोडं टाकते. मग चांगले आपण एकदम पाणी बघा किती निघलेले आहे. तर बघा, चांगले काढून घेतले. तर इथं मी मसाला पण एकदम थंड झाले. एक मिक्सरचा भांडा घेतले, त्याच्यामध्ये मसाला पण टाकते बघा. तर मित्रांनो, 2 टमाटे पण टाकले एकदम छोट्या. तर आपण चांगले वाटून घेऊया, एकदम बारीक वाटून घेऊया. पाहिजे तर पाणी पण टाकू शकता तुम्ही. तर परत मी तेच कढाई घेतलेले. अजून इथं थोडेसे तेल टाकलेले, अजून तेजपत्ता टाकलेले. आता आपण वाटलेले मसाला टाकूया बघा. चांगले मसाला टाकून आपण चांगले परतून घेऊया. तर बघा मित्रांनो, आपले मसाला चांगले परतून घेऊया. अजून मिक्सरचा भांडा पण धुवून टाकूया. पूर्ण मसाला काढायचा आपल्याला बघा. एकदम टाकले. मग मित्रांनो, थोडा गॅस स्लो ठेवा. तर आपला मसाला चांगले भाजून होते. तर बघा, मी झाकण लावून एकदम स्लो आचवर ठेवले होते बघा. एकदम तेल निघायला लागते वरून बघा. चांगले एकदम परतून घेऊया. तर मित्रांनो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज सबस्क्राईब करा. अजून लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. अजून कमेंटमध्ये नक्की सांगा मला की तुमचा खेकड्याचा रस्सा कसं झाले होते. तर मित्रांनो बघा, मी इथं सुके मसाले पण टाकले. लाल तिखट, धनेपूड, अजून मीठ, हळद, अजून मटण मसाला टाकले. तर बघा, आपण चांगले परतून घेऊया मसाल्याला. पाहिजे तर थोडेसे पाणी पण टाकू, पण नको आता. एकदम स्लो आचवर ठेवायचा. आता बघा, स्वच्छ धुतलेले खेकडे पण टाकू. जर तुम्हाला खेकडे कसं साफ करायचं ती रेसिपी हवे तर मला नक्की सांगा, त्याचा पण व्हिडिओ मी बनवून टाकणार आहे. तर बघा, मी खेकडे जे मोठे पाय होते ते काढले नाही, छोटे छोटे नांगे काढलेले, मोठे असंच आहे बघा. आता झाकण लावून 10 ते 15 मिनटं चांगलं शिजू देऊया. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तेल बघा कसं सुटले वर. एकदम किती मस्त दिसायला लागले बघा. तुम्ही बघू शकता. एकदम खेकडं, आमचं घर पूर्ण खेकडा असा खुशबू आहे मित्रांनो. एकदम मस्त खुशबू येतात बघा मित्रांनो. एकदम चांगले भाजून घेऊया बघा एकदम.
आता जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढं पाणी टाका. आपल्या खेकड्याचं नांग्याचं पाणी टाकूया बघा. अजून मी काय पाणी नाही टाकले, फक्त तेच पाणी टाकले. तुम्ही पाहिजे तर घट्ट पण करू शकता, तुम्ही पाहिजे तर पातळ पण करू शकता. पण आम्हाला पातळ खूप आवडते मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये पायाचा रस्सा आहे, एकदम चांगला वाटणार. तर मित्रांनो बघा, एकदम तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेले बघा, एकदम तरी आलेले वरून एकदम खेकड्याचं कालवण. प्लीज सबस्क्राईब मित्रांनो, रोजा किचन चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला